नमस्कार मंडळी. तर मंडळी, आपल्या बेळगावात ना आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तेही महाशिवरात्रीच्या आधीच. कारण सहसा ना महाशिवरात्रीनंतरच उन्हाळा जास्त वाढतो, पण आता आधी सुरू झालेला आहे. आणि उन्हाळा म्हटलं की काहीतरी थंडगार प्यायचं तर मन होतंच. मग आता घरच्या घरी जे आपण थंडगार काही करून पिऊ शकतो ना, तर ते अतिउत्तम म्हटलं तर ताक किंवा मठ्ठा. तर आता आपण ताक आणि मठ्ठ्याचं ना मस्त असा व्हिडिओ बनवलेला आहे आणि उरलेल्या ताकाचं मी इकडे काय केले ते सुद्धा सांगते. तर सर्वात पहिल्यांदा मी इकडे खलबत्त्यामध्ये ना काळं मिठाचा खडा घेतला आणि तो पहिल्यांदा फोडून घेतला. तर आता ताकमध्ये किंवा मठ्ठामध्ये तुम्ही जर हे काळं मीठ घातलात ना की पचनाला सुद्धा चांगलं असतं, त्यासाठी हे आवर्जून घालावं आणि टेस्टसुद्धा छान लागते. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण एक हिरवी मिरची घातली आणि त्यानंतर आलं 2 इंच इतकं घेतलं, कोथिंबीर थोडीशी घेतली आणि त्यानंतर आपण इकडे घालत आहोत आपण बारीक करून घेतलेलं काळं मीठ. त्यानंतर मग आपल्याकडे जे नॉर्मल मीठ असतं ते चिमूटभर घालायचं आणि किंवा चवीनुसार घालायचं. आणि त्यानंतर मग जिरं घालायचं अर्धा चमचा किंवा जिरेपूडसुद्धा घालू शकता. त्यानंतर साखर घालायची अर्धा चमचा किंवा पिठी साखरसुद्धा घालू शकता. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या 5 ते 6 घालायच्या आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. तर आता ताक बनवण्यासाठी ना सर्वात पहिल्यांदा आपणाला लोणी काढावं लागतं. मी लोणी काढून घेतले साईडला आणि त्यानंतर उरलेल्या पाणीचं बघा इकडे ताक तयार झालं. आणि ताक अगदी जाड असलं पाहिजे आणि तुम्ही हवं असल्यास त्यामध्ये पाणी घालून पातळसुद्धा करू शकता, पण जाड जाड ताक ना छान लागतं. तर आता काय करायचं, इकडे आपली मलाई जशी जमलेली आहे ना तसं वालं ताक बनवायचं आणि त्यानंतर मग एका ग्लासामध्ये घालायचं ताक. मस्त त्यामध्ये काळं मीठ किंवा आपलं साधं मीठ घालायचं आणि मिक्स करून प्यायचं. यामध्ये जर तुम्ही 2 बर्फाचे तुकडे घातलात ना की अतिउत्तम, अगदी थंडगार गारेगार लागतं बघा आपलं ताक. तर आता ताक तरी तयार झालं. आता माझ्याकडे खूप सारं ताक होतं, त्यामुळे मी काय केले, थोडं ताक ना साईडला काढून ठेवले आणि या ताकाचं आता आपण काय करू हे तुम्हाला मी पुढे सांगेनच. तर सध्या तरी एक ही ग्लास आपण साईडला काढून ठेवूयात. बाकीच्या ज्या या ताकाचा ना आता आपण मठ्ठा बनवूयात. तर मठ्ठा बनवण्यासाठी मग आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं छानपैकी. त्यानंतर मग यामध्ये घालायची कोथिंबीर. तर मंडळी, ताकमध्ये ना कोथिंबीर इतकी छान लागते आणि जेव्हा ती जिभेवर येते ना तेव्हा त्याची जर तुम्ही चव बघितलात ना की एकदम भारी लागते बघा. तर आता गरमीच्या दिवसात ना अशा प्रकारे ताक किंवा मठ्ठा करून नक्की प्यायचं. मठ्ठा तरी सहसा सगळ्यांनाच आवडतो, त्यामुळे जास्त करून मठ्ठा करून प्या किंवा ताक प्या. पण उन्हाळ्यामध्ये हे आपण मठ्ठा ताक पिलंच पाहिजे, कारण शरीरासाठी चांगलं असतं त्यासाठी. आणि आता आपण काय करूयात, एका ग्लासमध्ये परत मठ्ठा काढून घेऊयात आणि दोन्ही ग्लासमध्ये आता ताकमध्ये आणि मठ्ठ्यामध्ये 2-2 पीस बर्फाचे तुकडे घालूयात. तर आता बर्फ घातल्याने ना अगदी थंडगार मस्त लागतं बघा ताक. तर तुमच्याकडे असतील तर नक्की घाला, नाहीतर तुम्ही मटक्यामध्ये जे पाणी ठेवलेलं असतं ते सुद्धा वापरू शकता. मटक्यामधलं तर पाण्याची चव ना एक नंबर येते आणि त्यामधला जो मठ्ठा बनतो ना तो तरी अगदी भारीच लागतो. तर आता आपण काय करूयात, मस्त असं ताक आणि मठ्ठा जो आहे एन्जॉय करूयात. तर आता चला पुढे बघूयात. तर मंडळी, जर तुमच्याकडे शिल्लक ताक असेल, भरपूर ताक उरत असेल ना, तर काय करायचं, थोडं थोडं ना झाडांना घालायचं. म्हणजे कसं झाडं खराब होत नाहीत, झाडांची वाढ व्यवस्थित होते आणि झाडांना चांगलं असतं हे ताक घालणं. तर आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून 2 वेळा अशा प्रकारे घालू शकता. आणि थोडं थोडंच घालायचं, जास्त नाही घालायचं, नाही तर जास्त झालं तर झाडं खराबसुद्धा होऊ शकतात त्यासाठी. तर चला मग मंडळी, आवडला का व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. तर आता भेटू पुन्हा नवीन अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.